3,20,000चा मुद्देमाल जप्त, घरफोडी चोरीचा गुन्हा उघड. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. जिल्ह्यात वाढत असलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेला घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. या कारवाईत एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,20,113 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तपास सुरू करण्यात आलाय. तपासादरम्यान घरफोडी चोरीच्या घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व अमित सरजे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वळीवडे रेल्वे स्टेशन जवळील स्वामी शांती प्रकाश नगर झोपडपट्टी परिसरात शोध घेतला असता एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता सदर बालकानं शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, लक्ष्मी आर्व ठुशी तसेच विवो कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,20,113 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर विधी संघर्षग्रस्त बालकास जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, अमित सरजे, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, अमित मर्दाने, वानिल जाधव यांनी केली आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.